नमस्कार, मी स्वप्नाली. आताच्या क्षणाचे लाईव्ह अपडेट आपण घेणार आहोत. उल्हास नदीवरती सध्या आता आपण आहोत. उल्हास नदीच्या पुलावर आपण आहोत, नवीन पुलावर. आणि लाईव्ह अपडेट्स म्हणजे आता उल्हास नदीची जी पातळी आहे 12.21 मीटर एवढी सध्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी आहे. त्यामुळे घाबरण्याचं कोणाला काही कारण नाहीये. अर्थात पाऊस पडला की सर्वात जास्त आपलं लक्ष जातं ते म्हणजे उल्हास नदीकडे. उल्हास नदीला पूर आला आहे का, पाण्याची पातळी किती वाढली आहे, तर हे सर्व काही अपडेट्स आपण आता घेतलेले आहे. आणि त्याचबरोबर आता आपण उल्हास नदीची सध्याची स्थिती कशी आहे ते जाणून घेणार आहोत. परंतु सगळ्याच बदलापूरकरांसाठी एक महत्वाचे अपडेट्स म्हणजे जर पाऊस असाच चालू राहिला, जोरदार पाऊस असाच राहिला, तर होऊ शकतं की उद्या आणि परवा उल्हास नदीची जी धोक्याची आणि इशारा पातळी आहे ती उल्हास नदी पातळी तेवढी गाठू शकते. म्हणजे इशारा पातळी म्हणजेच आपली 16.5 एवढी इशारा पातळी उल्हास नदी उद्यापर्यंत गाठू शकते जर पाऊस असाच मुसळधार पडत राहिला तर. आणि आता अर्थात काही ज्या शाळा आहेत त्यांना सुट्टी देखील डिक्लेअर करण्यात आलेली आहे. अर्ध्याच्या म्हणजे उद्यासाठी नाहीये सुट्टी, परंतु आज ज्या सकाळच्या सत्रातल्या शाळा होत्या आणि ज्या 5 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत शाळा होत्या त्यांना सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे. आणि आता विद्यार्थ्यांना घरी घेऊन जा वापस असे देखील मेसेजेस प्रत्येक ग्रुपवरती आलेले आहेत. तर मग तुमच्या पाल्य कुठल्या शाळेमध्ये आहे, तिथून काही अशी तुम्हाला नोटीस आलेली आहे का, कृपा करून सगळ्या पालकांनी एकदा व्हॉट्सअप ग्रुप चेक करावा आणि आपल्या पाल्याला सुरक्षितपणे घरी वापस घेऊन यावे. अर्थात घाबरण्याचं काही कारण नाहीये, परंतु अपडेट्स हे आलेले आहेत. तर आपण अजून उल्हास नदी जी ती आता बघणार आहोत. तुझं नाव काय? वंदू. थँक्यू मदत केल्याबद्दल. चला, तर आपण आता उल्हास नदीचे अपडेट्स घेतो आहे. आणि हे सगळे जे अपडेट्स आहेत तुम्ही आपले बदलापूरच्या माध्यमातून थेट बघू शकतात. बघा आपले बदलापूरवर मेसेज करा. तर उल्हास नदीचे अपडेट्स आपण आता सध्या घेतो आहे. 12.21 एवढी जी आहे सध्या उल्हास नदीची पातळी आहे. मात्र ज्या काही शाळा आहेत बदलापूर मधील ज्या काही शाळा आहेत ज्या पहिल्या सत्रामध्ये सुरू होत्या म्हणजे 10 वाजता 12 वाजता ज्या शाळा भरलेल्या होत्या आणि ज्या शाळा 4 वाजेपर्यंत होत्या, 4 ते 5 पर्यंत, त्यांना आता सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे. तर अशी आपल्यापर्यंत माहिती मिळाली. परंतु तुमचा जो पाल्य आहे तो कुठल्या शाळेमध्ये आहे ते जरा एकदा प्लीज कृपा करून तपास करा. आणि तिथल्या शाळेतून असं काही नोटीस तुमच्यापर्यंत आलेली आहे का, आम्हालाही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा जरा. सध्या आपल्याकडे जे अपडेट्स आले ते म्हणजे काही ठिकाणी ज्या बदलापूर पश्चिम परिसरामधील ज्या काही शाळा होत्या त्यांनी सध्याच आता नोटीस जाहीर की जेही विद्यार्थी पहिल्या सत्रात आलेले होते, सकाळच्या शाळा तरी 12-12:30 वाजता सुटतात, परंतु दुपारनंतर ज्या शाळा असतात त्यांना सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे. आणि अर्ध्यामधूनच जे आहे आता विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्या स्कूल बसेस आहेत, स्कूल बसने जे विद्यार्थी येतात त्यांना देखील असं सूचित करण्यात आलेलं आहे की मुलांना लवकरात लवकर घरी त्यांच्या सुरक्षित स्थळी पोहोचवा. मात्र काळजी करण्याची कोणालाही कारण नाहीये, कारण बदलापूर उल्हास नदीचे अपडेट्स आपण आता घेतलेत. आणि उल्हास नदीची जी पातळी आहे 12.21 एवढी उल्हास नदीची सध्याची पातळी आहे. तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात ते नक्कीच सांगा. नोटीस ओके PBIS ईस्ट में है, अभी को नोटिस नाही आया. ओके, बदलापूर पश्चिम परिसरातील ज्या शाळा आहेत मोस्टली त्यांना त्यांच्याकडून जे आहेत व्हॉट्सअप ग्रुपवरती नोटीस आलेल्या आहेत की पाल्यांना घेऊन घरी जा. तर तुमच्याही ग्रुपवरती अशा काही नोटीस आलेल्या आहेत का, आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काही शाळा अशा आहेत ज्यांनी ह्या नोटिसेस जे आहे डिक्लेअर केलेल्या आहेत की मुलांना आता घरी तुम्ही घेऊन जा असं. कारण बदलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रभर जर आपण बघत असाल ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे वाढत चाललेलं आहे. तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात. रेल्वेची स्थिती आपण जाणून घेतली. सध्या तर रेल्वे सुरळीतपणे सुरू नाहीयेत. रेल्वे अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत. त्याचबरोबर कुर्लाच्या पुढे संपूर्ण रेल्वे रुळावरती पाणी आता तुंबलेलं आहे. तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात मला नक्कीच सांगा. उल्हास नदीची जी पातळी आहे ती 12.21 एवढी सध्या आहे. 12.21 मीटर एवढी सध्या आहे. मात्र आताच्या क्षणाचे महत्वाचे अपडेट्स म्हणजे बदलापूर पश्चिम परिसरामधील ज्या काही शाळा आहेत, आपण वारंवार एकच उच्चार करतोय कारण जर कोणी पॅरेंट्स ऑफिसमध्ये वगैरे गेलेले असतील तर त्यांना ही माहिती पाहिजे म्हणून ही सध्या बदलापूर पश्चिम परिसरामधील काही शाळा आहेत की ज्यांनी मुलांना घरी घेऊन जा असं सांगण्यात आलंय आणि व्हॉट्सअपवरती मेसेजेस देखील आलेले आहेत.
तुमचे देखील पाल्य जर शाळेमध्ये शिकत असेल तर कृपा करून सगळ्या पालकांनी व्हॉट्सअप ग्रुप चेक करा आणि तुमचं पाल्य जो आहे त्याला घरी मुलीला घरी व्यवस्थित सुरक्षितपणे घरी घेऊन या. अर्थात असं का सांगण्यात आलंय तर बदलापूरमध्ये सकाळपासून आपण बघतोय प्रचंड प्रमाणात मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि ऑफिस जे आहेत काही जणांच्या ऑफिसला देखील सुट्टी देण्यात आली आहे. काही नागरिक ऑफिसवरून देखील घरी आलेले आहेत. तुम्ही सुद्धा आज लवकर घरी आलात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा लाईव्ह तुम्ही कुठून बघत आहात तेही सांगत चला. मी कमेंट वाचते तुमच्या आता. भगवान जाधव तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात मला जरा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. स्टेशनपाडा आरती ओके तुम्ही स्टेशनपाडामधून बघतायत धन्यवाद. गोडरे सरद ओके. कोण अजून कोण आहे प्रतीक सुभेदार नोटीस नाही आया है पन्ना हायस्कूल नो नोटीस एट. कितीच्या सत्रातली शाळा आहे ते जरा सांगा प्लीज. आम्हाला पण अजून एक मिनिट द्या. मला कमेंट वाचायला जरा प्रॉब्लेम होतो आहे. मी तुमच्या कमेंट व्यवस्थितरित्या वाचण्याचा प्रयत्न करते कारण एवढ्या लांबून दर्शक जॉईन होतात आणि कमेंट अतिशय महत्वाच्या आहेत आपल्या सगळ्यांच्याच त्यामुळे. ओके मी उलटी ठीक आहे. तर अर्ध्या ज्या शाळा आहेत त्यांना मधूनच सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे अशी आपल्यापर्यंत माहिती आली. परंतु जास्त ज्या शाळा होत्या जसे की पन्ना हायस्कूलच्या कोणाचे विद्यार्थी म्हणजे कोणते कोणते मुलं जातात आम्हाला जरा ते तुम्हाला सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे की नाही अजून घरी आले आहेत की नाही तेही जरा मला कमेंटमध्ये सांगत चला. मी सगळ्यांच्या जे आहेत कमेंट आता वाचण्याचा प्रयत्न करते. तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात तेही सांगत चला. आपण आता उल्हास नदीवर आहोत आणि उल्हास नदीचे अपडेट्स जे आहेत आपण आता सध्या आहोत. उल्हास नदीवरती आपण आलेलो आहोत. उल्हास नदीचे सर्वच जे अपडेट्स आहेत आपण आता घेणार आहोत. कुठून हा लाईव्ह बघत आहात तेही सांगत चला. ओके आपण कमेंट बघतोय तुमच्या सगळ्यांच्या. मजीवाडा राव सर बोलतायत मी मजीवाडा मधून बघतोय. ओके धन्यवाद. उल्हास नदीची सध्याची अपडेट्स म्हणजे 12.21 मीटर एवढी उल्हास नदीची पातळी आहे. घाबरण्याचं कोणाला कारण नाही आहे. मात्र शाळा ज्या आहेत त्यावर आपण एकच अपडेट करतोय कारण शक्यतो मुलांच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे त्यामुळे अर्ध्या शाळांना जी आहे सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे. अर्ध्यातूनच सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे म्हणजे जे मुलं दुपारच्या सत्रामध्ये शाळेमध्ये गेलेली होती त्यांना आता घरी वापस घेऊन जा असं पालकांना मेसेजेस ग्रुपवरती आलेले आहेत. तर तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात मला तेही नक्की सांगत चला. मी आता तुमचे जे कमेंट्स आहेत त्याही वाचण्याचा प्रयत्न करते आहे. तर तुम्ही हा लाईव्ह कुठून बघतायत मला नक्की सांगत चला. बदलापूर पूर्व परिसरामध्ये देखील जे आहे पावसाचं प्रमाण तर आहेच परंतु भरपूर प्रमाणात शाळा आहेत खूप शाळा आहेत. तर तुमच्या शाळांनाही सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे. बदलापूर पूर्व परिसरामधील ज्या शाळा आहेत त्यांनाही सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे का सांगा. मात्र आज सकाळपासूनच जर मुसळधार पाऊस हा निर्णय आधीच का घेण्यात आला नाही असं पालकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. तर पावसाचं प्रमाण जास्त असतं तर मग वेळेवरती का जातं की आज सुट्टी आहे आणि मुलांना घेऊन जा अशामध्ये पालकांचे देखील प्रचंड प्रमाणामध्ये हाल होत आहेत. तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात. ओके अझहार शेख बोलतायत मी लाईव्ह बदलापूर गावातून बघतो आहे. धन्यवाद. उल्हास नदीचे अपडेट्स आपण घेतो आहे. नवीन दर्शक जॉईन होतात ना त्यामुळे आपण वारंवार एकच वाक्य जे ते बोलत असतो. परंतु आपले हवामान तज्ज्ञ अभिजित मोडक सर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचं म्हणणं मनोज सर तुम्हाला का लाईव्ह जॉईन करायचं आहे आमचा लाईव्ह साठी रिक्वेस्ट येते आहे. ठीक आहे तुम्ही बदलापूर रेल्वे स्थानकावरून आज प्रवास केला का कुठल्या दिशेने प्रवास केला आणि तिथे पावसाची परिस्थिती कशी आहे ते जरा सांगत चला. बदलापूरच्या पुढे रेल्वे ज्या आहेत त्या सुरळीतपणे धावत आहेत की नाही तेही सांगत चला. 12.21 मीटर एवढी आहे ज्योती मॅम. 12.21 मीटर एवढी आहे. सेंट अँथनी स्कूलचे अपडेट नाही आले आमच्याकडे अजून. सेंट अँथनीचे नाही आले. बदलापूर ईस्ट ओम शिव वाटिका. ओके धन्यवाद शीतल मॅम. बदलापूरमधील अनेक शाळांना आता सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे. बदलापूरमधील खूप शाळा ज्या आहेत त्यांना सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे. आज अर्ध्या सत्रातूनच जे आहे विद्यार्थ्यांना घरी घेऊन जा असे पालकांना व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेजेस आलेले आहे. बदलापूर पश्चिम परिसरामधील बदलापूर पूर्व सेंट अँथनी बदलापूर पश्चिम सेंट अँथनी स्कूलचे अद्यापही आमच्याकडे अपडेट नाही आलेत आणि बदलापूर पूर्व पन्ना हायस्कूलचे पण नाही आलेले आहेत अपडेट. तर
तुमच्यापर्यंत आले असतील तर आम्हाला तुम्ही ते नक्कीच कळवत चला. आपण लाईव्ह मध्ये जे आहेत बघण्याचा प्रयत्न करूया. उल्हास नदीचे अपडेट्स आपण बघतोय. पुन्हा एकदा उल्हास नदीची पातळी बघूया. 12.21 मीटर. आपले हवामान तज्ज्ञ अभिजित मोडक सर यांनी दिलेल्या माहितीनुसार बदलापूरमधील उल्हास नदीच्या पाण्याची पातळी 12.21 मीटर एवढी सध्या आहे. घाबरण्याचं काही कारण नाहीये. मात्र जर ही परिस्थिती अशीच राहिली तर बदलापूर उल्हास नदी जे आहे उद्या धोक्याची पातळी नाही पण इशारा पातळी नक्कीच गाठू शकते असा जे आहे आपले हवामान तज्ज्ञ यांनी इशारा दिलेला आहे. यांनी माहिती संभावना सांगितलेली आहे की उल्हास नदी जर अशाच पद्धतीने पाऊस चालू राहिला तर जे आहे धन्यवाद अनिकेत सर, जर्नलिस्ट अनिकेत सर धन्यवाद. मदान उल्हासनगर वरून बघतायत धन्यवाद. ओके, अंबरनाथ वरून बघतायत धन्यवाद. आणि अर्थात जर पाऊस पडला म्हटल्यावरती प्रत्येकाचे प्रश्न असतात की आपले बदलापूर सगळ्यात पहिले पोहोचणार आणि आम्हाला उल्हास नदीचे अपडेट देणार. तर त्यासाठी आलेलो आहोत आणि कोणी काळजी करू नका. उल्हास नदीची जर पातळी वाढली ना तर आम्ही इथेच आहोत. मोबाईलवर पाणी पडलंय त्यामुळे बॅक कॅमेराने थोडा वेळ बघूया. आम्ही इथेच आहोत त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. जर उल्हास नदीची पाण्याची पातळी वाढली काही असेल तर आम्ही लगेच सांगू. पण तुम्ही जर पालक असाल तर कृपा करून आपल्या शाळेचा व्हॉट्सअप ग्रुप तपासा. कारण ज्या शाळा आहेत त्यांनी आता अर्ध्या सत्रातून मुलांना घरी घेऊन जा असं पालकांना मेसेजेस आलेले आहेत. वारंवार यासाठी सांगतोय कारण अनेक दर्शक आपल्याला नवीन दर्शक जॉईन होत आहेत आणि त्यांना याबद्दलची माहिती ही पाहिजे. त्याचमुळे आज बदलापूरच्या पुढे कुर्ला साईडनी किती जणांनी हा प्रवास केलेला आहे ते जरा नक्की सांगा प्लीज. कुर्ला साईडनी कोणी कोणी प्रवास केला, कुर्ला साईडनी कोणी प्रवास केला आज, कारण आज आपण एक लाईव्ह देखील केलं होतं. कुर्लाच्या दिशेने रेल्वे आहेत, रेल्वे वाहतूक आहे. रुळावरती संपूर्णपणे पाणी तुंबलेलं आहे. तर तुम्ही देखील केला का तिथून प्रवास? दीपक शहा नेरळवरून बघताय धन्यवाद. पाऊस म्हटला की उल्हास नदीची ओढ लागते आपल्याला. किती वर्षापासून राहतात बदलापूरमध्ये? विनीत सर माऊली चौक येथून बघत आहेत धन्यवाद. शाळेचे काही अपडेट आलेत का जरा प्लीज कृपा करून सांगत चला ग्रुपमध्ये, कमेंट करत चला. शाळेचे काही अपडेट्स आलेले आहेत का तुमच्यापर्यंत शाळेमधून? कांदिवलीमधून बघत आहेत प्रबोध सर. कांदिवलीमध्ये पावसाचं प्रमाण कसं आहे? जितेश धुळे बदलापूर कर्जत रोड चालू आहे का? हो, बदलापूर कर्जत एक मिनिट त्या साईडला नाही गेलो आम्ही त्यामुळे नाही माहिती, पण तो चालू असेल. बदलापूर कर्जत रोडवरून जर कोणी लाईव्ह बघत असेल तर कृपा करून सरांना अपडेट करा. वसंत सर बघतायत मानव गार्डन वरून धन्यवाद. अजून कोण कोण कुठून लाईव्ह बघता आहे आणि आज कोण कोण घरी वापस आलेला आहे जरा ड्युटीवरून तेही सांगा. खूप जण आज ड्युटीवर जाऊन वापस आलेत, म्हणजे एक आनंदाचा क्षण आहे तो की आपण ड्युटीला गेलो आणि तिथून वापस आलो, कामावरून वापस आलो. आणि मुलांना पण आज आनंद झाला असेल शाळेमध्ये गेल्यावरती घरी वापस यायला मिळालं. बदलापूर ईस्ट ओके, ओमशाही वाटिका म्हणून शीतल मॅडम बघताय, ठीक आहे. नवीन दर्शक आपल्याला जॉईन होत आहेत धन्यवाद. एवढं प्रेम दिल्याबद्दल सगळ्यांनी. कोण कुठून बघतायत? एक मिनिट ऍक्च्युली ना काय सेटिंग थोडीशी गडबड झाली त्यामुळे अर्ध्याच कमेंट दिसतात तुमच्या. विनोद सर तुम्ही केरलावरून बघतायत आमचा लाईव्ह, खूप खूप धन्यवाद. केरलाला पाऊस आहे का आम्हाला सांगा ना जरा. केरलाला पाऊस सुरू आहे का? सगळ्यात जास्त पाऊस कुठे आहे? म्हणजे बदलापूर नंतर आपलं असं आम्हाला माहिती मिळाली की कुर्ला साईडला संपूर्ण प्रमाणात पाऊस आहे आणि दादरला देखील प्लॅटफॉर्म जो आहे पाण्यामध्ये आहे असं, सॉरी रूळ जे आहे रेल्वे रूळ जे आहे पाण्यामध्ये आहे असं माहिती मिळालेली आहे. आपण उल्हास नदीवर आलेलो आहोत, दिसतंय ना तुम्हाला उल्हास नदी? एक मिनिट बॅक कॅमेरा करून दाखवते. छान इन्फॉर्मेशन, थँक्यू. बघा आपण उल्हास नदीवर आलेलो आहोत आणि मी तुम्हाला इथले अपडेट्स देते. सध्या उल्हास नदीचे अपडेट्स देते आहे. तर उल्हास नदीची आताची जी स्थिती आहे ती आपण लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेतोय. उल्हास नदी सध्या जे आहे 12.21 एवढी उल्हास नदीची पातळी आहे सध्याची. उल्हास नदीची पातळी 12.21 एवढी आहे. त्यामुळे कोणीही घाबरण्याचं काही कारण नाहीये. मात्र मुलांना करण्यात आली आहे, मुलांना जे आहे आनंद झालाय, विद्यार्थ्यांना आनंद झालेला आहे. तुम्ही कुठून बघत आहात हा लाईव्ह मला जरा कमेंट करत राहा आणि पावसाचे अपडेट तुम्ही देत चला.
ज्या वेळेला पाऊस कधी पडतो तेव्हा आपले बदलापूर सोबत जर सर्वात जास्त कोणी सपोर्ट करायला ते दर्शक असतात. दर्शक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की ते लाईव्ह कुठून बघताय, सध्या कुठे काय परिस्थिती आहे ते. सायनला खूप पाऊस आहे, इकडे पाणी भरलंय. अश्विनी मॅम तुम्ही कुठे सायनवरून बघतायत का हा लाईव्ह? सायनला खरंच खूप पाऊस पडतोय का? आम्हाला जरा व्हिडिओज काढून पाठवा ना, आम्ही लगेच पोस्ट करू. डॉन बॉस्को स्कूल पण बदलापूर पश्चिम मध्येच आहे, पण तिचे पण काही अपडेट नाही आले आमच्यापर्यंत. डॉन बॉस्कोचे पण नाही आलेत. एक मिनिट. ज्या छोटे छोटे स्कूल आहेत ना, बहुतेक त्यांना सुट्टी लवकर डिक्लेअर करण्यात आली असेल, कारण प्री स्कूलचे वगैरेचे मुलं असतात. परंतु काही जणांचं तर प्री स्कूल वगैरे सकाळीच असतात मोस्टली. फक्त 1-2% असं आहे की लवकर होतात. आदर्श शाळेला नाही दिली, बदलापूर ईस्ट मधलं आदर्श शाळेला सुट्टी नाही दिली. ओके शीतल मॅडम, किती वाजेपर्यंत असते शाळा? 5 पर्यंत असेल ना? तिथे पण नाही दिली का? ओके ओके. अजून बघूया आपण काय कमेंट येत आहेत ते. राव सर बोलतायत की तुमच्यामुळे प्रत्येक पालकांना माहिती मिळेल त्याबद्दल धन्यवाद. परंतु घाबरवण्याचं काही कारण नाहीये, म्हणजे आम्ही घाबरवत नाहीये तुम्हाला. परंतु जे पॅरेंट्स आहे ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी ही माहिती होती. बदलापूर पश्चिम मध्ये आपले जे काही शाळा आहे, कात्रप वगैरे आहेत, या साईडला पण एक कात्रपची एक ब्रांच आहे, तर तिथून अपडेट्स मिळाले असे की मुलांना लवकरात लवकर घरी न्यायचं आहे. असं असेल काही अपडेट. ट्रेन लेट आहेत 45 मिनिटांनी. अरे बापरे, सुप्रिया मॅडमनी अतिशय महत्वाची माहिती दिली आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. कुठून आहात आपण? कुठे आहात? रेल्वे स्टेशनवर आहात का आपण सध्या? तिथे 45 मिनिटं लेट आहेत का ट्रेन? कुठल्या ट्रेन लेट आहेत जरा सांगा. सकाळी लाईव्ह केला तेव्हा कुर्ल्यावरच्या ट्रेन लेट होत्या, आता काय माहिती कुठल्या ट्रेन लेट आहेत. 45 मिनिटं म्हणजे खूप झाले. अजून कोण कुठून बघत आहात लाईव्ह मला जरा सांगत चला प्लीज. ओके, IAS ला सुट्टी देण्यात आली. कोण आहे? सायली मॅम बोलताय IAS स्कूलला सुट्टी देण्यात आली आहे जस्ट. धन्यवाद मॅम, थँक्यू सो मच. आम्ही तेच विचार करत होतो की बदलापूर पश्चिम परिसरामध्ये कुठल्या शाळेला सुट्टी देण्यात आलेली आहे. तर बघा आपल्याला माहिती मिळाली, IAS ला सुट्टी देण्यात आलेली आहे आता. धन्यवाद, थँक्यू सो मच. बाकीच्या कुठल्या शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे का जरा सांगत चला प्लीज. कारण धोक्याचं काही नाहीये, परंतु ज्या वेळेला पाऊस जास्त प्रमाणात होतो, शिक्षक देखील लांबून आलेले असतात काही ठिकाणी, तर त्यांना देखील सुरक्षित ठिकाणी त्यांच्या घरी जायचं असतं आणि ट्रेनही लेट आहे, त्यामुळे लवकर शाळा सुटली, मुलंही लवकर वेळेत घरी जातील. रस्ता देखील ब्लॉक असतो. खारघर टू बदलापूर वाय तलुजा एव्हरी काय वेअर रेन. ओके, सर्व ठिकाणी रेन आहे. ठीक आहे. थँक्यू अपडेट दिल्याबद्दल, धन्यवाद. कुठून बघत आहात सगळे लाईव्ह? उल्हास नदीचे अपडेट्स घेऊया. परत एकदा पातळी वाढली का बघू. आपण इथे थांबलो ना, आपण पातळी वाढली की आपल्याला लगेच समजणार. तुम्ही कोणी काळजी करू नका, फक्त तुम्ही लाईव्ह बघत राहा. उल्हास नदीची पातळी वाढली लगेच आपल्या बदलापूरवरती तुम्हाला दिसणार. तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात? सगळ्यांनी माझं नाव लक्षात ठेवा, स्वप्नाली. आणि तुम्ही सांगू शकता तुम्ही हा लाईव्ह कुठून बघताय ते. हे बघा, उल्हास नदीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ना, तो अजून काही पाण्याखाली गेलेला नाहीये, त्यामुळे काळजी करू नका. इथे काय सुरू आहे? मासेमारी चालली इथं. आज तर महिला दिसत आहेत आपल्याला इकडे. एक छोटी चिमुकली आहे, पण हे थोडं सुरक्षेच्या दृष्टीने खूप घातक आहे, कारण ती कुठे उभी आहे बघा. आता तिला आपण इथून बोललं तर ती घाबरू शकते, त्यामुळे मी काही त्यांना आवाज देणार नाही. कपडे धुतायत वाटतं ते तिथे. काय चाललंय बदलापूरकरांना इथे जरा सांगा प्लीज. कपडे धुणे चाललेत वाटतं, साबण वगैरे पण घेऊन आलेत. अरे बापरे, बदलापूरमध्ये पाण्याची एवढी टंचाई आहे ना की आता गावाकडे जशा पद्धतीने लोक नागरिक जे आहे त्याच्यावर यायचे ओढ्यांवरती, नदी नाल्यांवरती कपडे वगैरे धुण्यासाठी, तशी परिस्थिती आता बदलापूरमध्ये होणार आहे. परंतु ती चिमुकली बघा, तिची आई ओली होईल म्हणून तिला छत्री खाली तिने हे केलंय, छत्री ठेवलीये. काय कपडे काय धुताय? पिशवी पण आहे त्यांच्यावर. अगं किती रिस्की आहे हे सगळं. तिथे रेलिंग केली पाहिजे उल्हास नदीच्या आजूबाजूला सगळी. कोण सांगणार? आपण सांगितलं तर आपलं कोणी ऐकणार आहे का?
तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच देत चला. उल्हास नदीचे सगळे सध्याचे अपडेट्स आपण घेतोय. आपल्याला केरलावरून एक सर कनेक्ट झालेले आहेत. केरलावरून इकडे लाईव्ह कनेक्ट होतो का आपण बघूया जरा. केरलावरून एक सर जे आहेत दर्शक कनेक्ट झालेत. विनोद सर, केरला टुडे व्हेरी सन. ओके, बट येस्टरडे इट वॉज व्हेरी. माझी कमेंट लोड नाही होते. इट वॉज व्हेरी हेवी. ओके ओके, थँक्यू. बदलापूर परिस्थिती नेहमीची अशीच आहे. बदलापूर शनीनगर. ओके, ठीक आहे. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ द्या आणि रेल्वे स्थानकाचे अपडेट द्या जरा. आपण रेल्वे स्थानकावरती गेलो होतो, परंतु तेव्हा काही परिस्थिती हे नव्हती, व्यवस्थित होतं सगळं काही. पण आता जरा देत चला. तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात तेही मला सांगत चला. काही सरांनी सांगितलं मला की आम्ही केरलावरून बघतोय म्हणून. ओके, केरलावरून बघत आहात लाईव्ह. तुम्ही आपले बदलापूर केरलावरून एवढ्या कस काय इतक्याला. सुनैना बोलतायत अंधेरी में जोर से बारिश हो रही है. वर्क फ्रॉम होम. नीरज सर, वर्क फ्रॉम होम आहे पण खूप पाऊस आहे. मला न्यूज भेटली आहे. माझी एक ओके विक्रोळीला मैत्रीण राहते. ओके ओके, ठीक आहे. तर त्यांनी सांगितलं, पण वर्क फ्रॉम होम असल्यावरती मग काय हे नाही ना. अरे इथे बघा आता काय परिस्थिती. मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो. हे बघा, अरे काय चाललंय बदलापूरमध्ये. आता एवढ्या पुढे जाऊन जर कधी जे बघणार असतील काही धोका झाला काही झालं तर याला जबाबदार कोण. हे बघा, थोडं सुरक्षा जाळ्या आहेत ना आपल्या, ह्या सुरक्षा रेलिंग थोड्या मोठ्या पण नाहीयेत. सुरक्षा रेलिंग थोड्या मोठ्याही नाहीये. त्यामुळे 12.21 एवढी आहे उल्हास नदीची पातळी. काळजी करू नका बदलापूरकरांनो, घरात राहा, सुरक्षित राहा. सुट्टी झाली आहे का तुमची कामावरून तेही सांगा. कोणाकोणाची मुलं आज लवकर घरी आलेत, हॅप्पी आहेत का तेही सांगा. कोणाकोणाचे मुलं लवकर घरी आलेले आहेत आणि तेही आनंदी आहेत का लवकर सुट्टी मिळाली त्यामुळे. आणि कोणी कोणी पाठवलंच नव्हतं मुलांना ते पण सांगा. कुर्लावरून ट्रेन लेट आहेत का विपुल सर. टुवर्ड मुंबई ट्रेन रनिंग लेट. वॉटर लॉगिंग फ्रॉम कुर्ला. ओके, तर कुर्लाला कोणाला प्रवास करायचा आहे का आज. कुर्ला साईडला कोणाला प्रवास करायचा आहे का. साईडला कोणाला प्रवास करायचा आहे का जरा सांगत चला. आज ज्या ट्रेन आहेत त्या कुर्ला साईडला लेट आहेत. कुर्ला साईडच्या ज्या ट्रेन आहेत त्या उशिराने धावत आहेत. तुम्हाला अपडेट्स कसे वाटतात आमचे तेही सांगा. कधी रेलिंग होणार नाही. प्रतीक सर, बरोबर आहे, कधी रेलिंग होणार नाही. पण एक आहे की आपले बदलापूर नेहमी सत्याची बाजू दाखवणार. काही झालं तरी आम्ही सत्य दाखवणार तुमच्यापर्यंत. एक महत्वाचा विषय शेअर करावाच वाटतंय तुम्हाला आवर्जून. रिसेंटली काही दिवसांपूर्वी ज्या वेळेला आत्ताच 15 ऑगस्टच्या दिवशी मुख्याधिकाऱ्यांनी एक भाषण केलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बदलापूर शहराचा जो विकास आहे तो पहिल्यापेक्षा यंदाच्या वर्षी चांगला झालाय. कारण का माहिती का, बदलापूर स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरती आधी जेवढे खड्डे होते त्याच्या प्रमाणात खड्डे आता कमी झालेत असं त्यांचं म्हणणं होतं. आणि तुम्ही सांगा बदलापूरकरांनो हे कितपत खरं आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आधी जेवढे खड्डे होते त्याच्यापेक्षा आता खड्डे कमी झालेत. म्हणजे बदलापूरचा शहराचा विकास जो आहे थोड्याफार प्रमाणामध्ये वाढतो आहे. म्हणजे आपण असं अंदाजे लावतो का की बदलापूरमध्ये पहिले स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरती 10 खड्डे होते, आता 8 खड्डे झालेत. असं तर स्वतः टेप घेऊन खड्डे मोजलेत. आता तुम्ही स्वतः निरीक्षण करा आणि बदलापूरकरांना सांगा रेलिंग नाही होणार. हे काय सुनैना, नदी में पाणी खूप और पीने का पाणी नहीं मिल रहा. अगदी बरोबर, मस्त, खूप छान बोललायत. नदीमध्ये पाणी खूप आहे परंतु पिण्यासाठी पाणी नाहीये. वणवण भटकावं लागतंय. आणि बदलापूरकरांची सुद्धा तीच परिस्थिती आहे. पाणी नाहीये, आपल्याला पिण्यासाठी पाणी नाहीये. आणि उल्हास नदी आपल्याकडे आहे, बारवी डॅम आपल्याकडे आहे, परंतु पिण्यासाठी पाणी मिळत नाही बदलापूरकरांना. चला अजून कोण काय कमेंट करतंय. खरं तर सर्वसामान्य जनतेशी संवाद साधणं हा सगळ्यात आवडता विषय आहे माझाही. मला खूप छान वाटतं ज्या वेळेला
तुम्ही सगळेच जेव्हा आवर्जून बोलतात आणि तुमचे प्रश्न मांडतात, प्रतिक्रिया मांडतात की आम्ही इथून लाईव्ह बघतो आहे आणि काय करतो आहे, तर छान वाटतं, प्रोत्साहन मिळतं. बदलापूर गावात पावसाचा जोर वाढला, पण मी पण बदलापूर उल्हास नदीवर आहे. इथे थोडासा कमीच झालाय. थांबा बघूया आपण. हे बघा, थोडासा कमी आहे, जास्त नाही वाढलाय, पण आहे, ठीक आहे, बऱ्यापैकी आहे. कुठून बघत आहात लाईव्ह? ओके, ठीक आहे. कुर्ला साईडला कोणी आहे का सध्या? कुर्ला, जरा रेल्वेची अपडेट द्या ना प्लीज. रेल्वे स्थानकावरती काय परिस्थिती आहे जरा सांगा. रेल्वेची काय परिस्थिती आहे जरा मला कमेंट करा प्लीज. तिकडे नाही जाऊ आपण आता, आपण उल्हास नदीची अपडेट देतो. आपण थांबलो इथे. उल्हास नदीची पाण्याची पातळी जर अशी वाढली ना की मी लगेच तुम्हाला कमेंट करून सांगणार की पातळी वाढली, असं काळजी करू नका. सायली मॅम, आम्ही नेहमी तुमच्या न्यूज बघत असतो, तुम्ही छान काम करत आहात आणि आम्हाला अपडेट मिळत असते बदलापूर न्यूज मध्ये. थँक्यू सो मच सायली मॅम, खूप खूप थँक्यू. मोस्टली ना असा अनुभव असतो की महिला जे आहेत त्या महिलांना सपोर्ट करत नाही, सत्य परिस्थिती आहे. पण ज्या वेळेला सायली मॅडम सारखे काही महिला खूप छान कमेंट करतात ना, तेव्हा खूप प्रोत्साहन मिळतं आणि एवढ्या पावसातही बाहेर पडल्यावरती छान वाटतं तुम्हाला सर्वांना अपडेट देण्यासाठी. लांबून लांबून येत आहेत तिथे सगळे बघण्यासाठी येत आहेत खरं तर उल्हास नदी. तर थँक्यू सो मच. असेच प्रतिक्रिया तुमच्या येऊ देत. नदीला पाणी किती आहे? एकच मिनिट द्या, मला कमेंट कोणाची बघू द्या. रुपेश सर बोलतायत की नदीला पाणी किती आहे? 12.21 एवढी उल्हास नदीची पातळी आहे. 12.21 मीटर. ठीक आहे, 12.21 मीटर एवढी उल्हास नदीची पातळी. विकास सर, डोंबिवलीला पाऊस चालू आहे. रेल्वे रूळ पाण्याखाली गेलाय का? रेल्वे रूळ देखील पाण्याखाली आहे का? बदलापूर वरती कोण आहे आता सध्या? विनोद सर, मी बदलापूरकर आहे आणि आता केरळमध्ये सुट्टीवर आहे. मी तुमच्या चॅनलचा सबस्क्रायबर आहे. धन्यवाद, थँक्यू. एन्जॉय करा केरळमध्ये. आम्हाला छान छान व्हिडिओज काढून घेऊन या. केरळमधली स्वच्छता, केरळमधलं सौंदर्य, नैसर्गिक सौंदर्य, तर हे सगळे काही फुटेज मस्त घेऊन या आमच्यासाठी तुम्ही. वॉटर लॉगिंग ट्रॅक फ्रॉम कुर्ला टू वर्ड्स. ओके, वॉटरला पाणी, कुर्ल्याला पाणी अजून पण. थँक्यू. वीक मधून एक दिवस, एक मिनिट, ती कमेंट चालली गेली ऍक्च्युली, बघते मी. स्नेहल मॅम, वीक मधून एक दिवस पाणी नाही मिळत आहे. हा, ते त्यांनी मागे जल प्राधिकरणाने नोटीस काढली ना सध्या. तर जल प्राधिकरणाचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जलशुद्धीकरणाची जी प्रक्रिया असते ती होण्यासाठी आपल्याला वीज लागते आणि विजेचा अभाव असल्यामुळे जलशुद्धीकरणाच्या प्रक्रियेला वेळ लागतो. आता तुम्ही साधारणतः असं समजून घ्या की आता उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली की पुन्हा तिच्यामध्ये गढूळ पाणी निर्माण होईल. गढूळ पाण्याचा समावेश होतो आणि त्यानंतर ते पाणी फिल्टर करायला म्हणजे जलशुद्धीकरण करायला लाईट लागते. आणि वीज मिळणार का बदलापूरकरांनो? नाही. वीज नसल्यामुळे जल प्राधिकरण बोलतात की जलशुद्धीकरणाच्या प्रक्रियेला वेळ होईल आणि त्यामुळे वीज सप्लाय जे आहे, पाणी सप्लाय मंदगतीने होतो. तर हे असे सगळे काही कारण आहे. स्कूलच्या साईडला पाण्याची काय परिस्थिती आहे? प्लीज अपडेट. काळजी करू नका, तिथून आम्ही आत्ताच आलो. बदलापूर पश्चिम डॉन बॉस्को वगैरे, सॉरी डॉन बॉस्को नाही, ती कुठली शाळा आहे? बदलापूर पश्चिम याच्या बाजूलाच आहे ना एकदम. ब्लॉसम स्कूल आहे वाटतं ना ती, नदीच्या बाजूलाच आहे बघा. उल्हास नदीच्या बाजूला जी पूल, उल्हास नदीच्या वालवली पुलाच्या जवळ आहे. परिस्थिती ओके आहे, काळजी करू नका. जर वाढलं तर आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू भावना मॅडम. तर आता ना माझा आवाज बसलाय, थांबूया आपण आता. नवनाथ सर, पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे ईस्टला, यावर बोला. ईस्टला कोणत्या परिसरामध्ये पाणी नाहीये जरा सांगा मला, कमेंट करा. कुठल्या परिसरामध्ये नाही आहे पाणी? ईस्टला माहिती, आताच रिसेंटली कात्रप परिसरामध्ये गेल्या 6 महिन्यांपूर्वीच एका मोठ्या पाण्याच्या टाकीचा उद्घाटन सोहळा पार पडला, परंतु तरीही पाणी नाहीये बदलापूरमध्ये. शोकांतिका आहे. मानसी मॅडम बोलतायत नदीला पाणी किती आहे? एक मिनिट, माझा चेहरा दाखवते केव्हाची, पाणी दाखवते तुम्हाला.
हे बघा, तर उल्हास नदीला पाणी पातळी सध्या आहे 12.21 मीटर एवढी. 12.21 मीटर एवढी उल्हास नदीच्या. बघा ती छोटी चिमुकली कितीतरी वेळ झाला तिथे कॉर्नरलाच फिरते. हाय, नमस्कार. बघतात ना, थँक्यू. काय नाव तुमचं? अनिकेत सर, थँक्यू सो मच. काय उल्हास नदीची अपडेट घ्यायला आलात? फोटोग्राफर. हा, छान, मस्त फोटो काढा आमच्या उल्हास नदीचा. अनिकेत, थँक्यू सर. तर अनिकेत सर इथे आलेत. चॅनल आहे तुमचं इन्स्टाला? काय नाव आहे चॅनलचं? अनिकेत काळे. बघा यांच्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा सगळ्यांनी. तर आपल्याला उल्हास नदीचे छान छान फोटो बघायला मिळतील. अजून कोणाकोणाचे चॅनल्स आहेत इन्स्टाला मला जरा सांगा, मी तुमचं प्रमोशन करून देते फ्रीमध्ये. कोण कोण इंस्टाग्रामला चॅनल चालवतो मला सांगत चला, मी तुमच्या इंस्टाग्राम आयडीचं प्रमोशन करून देते, हरकत नाही मला. 12.21 मीटर एवढी आहे सध्या उल्हास नदीची पातळी. शनीनगर आणि सरोजनी नगरला जोडणारा ब्रिज अजून झाला नाही. काही अपडेट आहे का? हो, त्याचे अपडेट काय सांगणार तुम्हाला आता. ज्या वेळेला आपण अपडेट घ्यायला जातो ना, बघा एक सत्य परिस्थिती सांगतो. ज्या वेळेला आपले बदलापूर अपडेट्स घ्यायला जातो ना, तर त्यावेळेला हे काय सांगतात आम्हाला की तुम्ही आमच्या निगेटिव्ह बातम्या लावतात. म्हणजे पालिका प्रशासन बोलतं असं की आपले बदलापूर निगेटिव्ह बातम्या लावतं नेहमी पालिकेच्या, तर त्यामुळे आम्ही तुम्हाला काहीच अपडेट देणार नाही. आता तुम्ही सांगा आमचं काही चुकतंय का आम्ही निगेटिव्ह बातम्या करतोय तर? जे प्रशासनाचं जे आहेत, जी कामं प्रशासन करतंय ही जर आम्ही न घाबरता मांडण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्याच्यामध्ये काही चुकी होते का तुम्ही सांगा जरा. त्याचे अपडेट नाही देत ते काही, फक्त सांगतात आता होईल, नंतर होईल, नंतर होईल, पण काहीच होत नाही. हे कोण आलेत मागे? दोन चांगले पक्के मित्र दिसत आहेत दोघं. उल्हासमध्ये बघायला आले वाटतं. तर शनीनगरचा नाला होईल तेव्हा होईल, त्या नाल्यावरचा पूल आता काय माहिती कधी होणार. पूर नाही येणार ना रुपेश सर? नाही नाही, पूर वगैरे नाही येणार आज. बघा ना उल्हास नदीची पातळी काय नाही आपली. बघा परत एकदा बॅक कॅमेरा करते मी. हे बघा 12.21 मीटर एवढी उल्हास नदीची पाण्याची पातळी आहे. 12.21 मीटर एवढी सध्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी आहे. तर त्यामुळे सध्या तरी पूर येण्याची शक्यता नाहीये. पूर कधी येतो बघा, ज्या वेळेला धोका पातळी जी आहे उल्हास नदी गाठते. तर धोका पातळी काय असते आपली? पहिली इशारा पातळी म्हणजे 16.5 ही इशारा पातळी असते. मग त्यानंतर 17.5 तर ही धोक्याची पातळी असते. मग 17.5 गाठल्याच्या नंतर जो आहे पूर परिस्थिती निर्माण होण्यासाठी सुरुवात होते. तर तुम्ही कोणी काही काळजी करू नका, असं काही होणार नाही. बदलापूर सगळ्यांनी आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करायचा आहे. तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात तेही सांगा. बोला. हा बोला. हा ठीक आहे. मी तुम्हाला थोड्या वेळात फोन करते, चालेल ना? तर तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात मला नक्कीच सांगा. पूर वगैरे काही येणार नाहीये, काळजी करू नका. पण आज आणि आज समजा जर पाऊस असाच चालू राहिला तर उद्या जे आहे उद्या इशारा पातळी देखील उल्हास नदी गाठू शकते. असे अपडेट्स आपल्याला आपले हवामान तज्ञ अभिजित मोडक सर यांनी दिलेल्या माहितीनुसार मिळालेले आहेत. आपले हवामान तज्ञ अभिजित मोडक सर यांनी दिलेल्या माहितीनुसार जर असंच रोजरी हायस्कूल बद्दल सांगा. रोजरी हायस्कूल बद्दल ओके. नाही रोजरी हायस्कूल बद्दल पण काळजी करू नका. इथून आपल्या हाकेच्या अंतरावरतीच आहे रोजरी हायस्कूल पण. तर ओके आहे सगळी परिस्थिती, घाबरण्याचं काही कारण नाहीये. ठीक आहे भावना मॅडम, रोजरी हायस्कूल बद्दल पण काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. आज मुलांना शाळेत पाठवलंय का तुम्ही सगळ्यांनी? नवनाथ सर खरवईला काय पाऊस आहे का? अख्ख्या बदलापूरला नीट पाणी नाहीये, बरोबर आहे. उद्याचे अपडेट पण आपण घेऊया. सगळ्यांनी बदलापूरचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. 87 66 96 74 01. तर मग थांबूया इथे. सोनिवली बदलापूर लाईव्ह फ्रॉम सोनिवली बदलापूर वरून बघताय. थँक्यू नीरज सर, थँक्यू सो मच.
थँक्यू. सगळ्यांनी बदलापूरचा ग्रुप जॉईन करा, आपले बदलापूरचा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगत चला, की स्वप्नाली व्हिडिओ बरा होता किंवा काही चेंजेस पाहिजेत का तुम्हाला व्हिडिओमध्ये, तेही नक्कीच सांगत चला. आणि ज्या वेळेला आपण फ्रंट कॅमेऱ्यानी बघतो त्यावेळेला मी तुमच्या कमेंटही वाचू शकते. सो थँक्यू सुनीलजी, विशाल सर, भावना मॅडम, थँक्यू सो मच. पुन्हा काही अपडेट असतील तर आपण नक्कीच येऊ. थँक्यू सुनैना मॅम. काय झालं रांजण सोसायटी बदलापूर वेस्ट, काही अपडेट आहेत का तिथले? आमच्यापर्यंत नाही आले अजून तिथले काही अपडेट. पाऊस वाढलेला आहे, पाऊस वाढलेला आहे आता सध्या, पावसाचा जोर वाढलेला आहे बदलापूरमध्ये. तुम्ही कुठून बघतायत लाईव्ह मला जरा सांगा कमेंटमध्ये. कोणी कल्याण साईडला आहे का आता? रेल्वे स्थानकाची परिस्थिती सांगा जरा. थँक्यू भारती मॅम. मला रेल्वे स्थानकाची परिस्थिती सांगा सध्या. बदलापूरची तर नाही, पण आपल्याला कल्याणची पाहिजे. कल्याणला तुम्ही आहात का? कल्याणला मला कल्याणच्या रेल्वे स्थानकाची परिस्थिती कशी आहे सध्या सांगा. आणि कर्जत वरून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत, कर्जतला कोणी आहे का? कर्जतला किती जण आहेत? कर्जतचं सांगा प्लीज जरा. कर्जतला काय अपडेट आहे? कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या वगैरे ओके आहेत का? या मी इंडिकेटर मध्ये तर ओकेच दिसतं. थँक्यू अजय सर. तुम्ही ज्या वेळेला प्रतिक्रिया देतात त्यावेळेला प्रोत्साहन मिळतं. थोडं एका वाक्यामध्ये आपले बदलापूर बद्दल थोडंसं प्रतिक्रिया देत चला, जर तुम्हाला वाटत असेल काही चेंजेस पाहिजे आहेत तर. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा. खूप पाऊस पडतोय त्यामुळे माझा आवाज जर तुम्हाला थोडासा अडकत वगैरे येत असेल तर तेही सांगा चला. माईक तर मी लावला होता, आहे माईक आहे. तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला, म्हणजे काही चेंजेस वगैरे पाहिजे असतील तर. आले की ब्रिज बनेल. हा, इलेक्शन आल्यावर ब्रिज बनेल. खरं तर मला जॉईन करून फक्त 1च वर्ष झालंय, परंतु बदलापूरकरांनी खूप खूप प्रतिसाद दिला, खूप छान प्रेम दिलं. मॅडम तुम्ही सांगत आहात की बदलापूर ईस्टला कात्रप रोडला कार्मेल स्कूलच्या बाजूला नवीन पिण्याच्या पाण्याची तरी. ओके, एक मिनिट हा. छान प्रतिक्रिया आहे संजय सरांची, पण पूर्ण नाही दिसत आहे. बरोबर आहे. नाही, कात्रप परिसरात पण पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे आपल्याला बदलापूरकरांना सगळ्यांनाच पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे. टाकीचं उद्घाटन तिकडे झालंय, परंतु त्या परिसरात तर पाण्याचा प्रॉब्लेम आहेच, परंतु आजूबाजूला पण आहे. जसं की मी आधी सांगितलं की एकच सांगितलं जातं, मेन म्हणजे पहिले तर पुरवठा होतोय, परंतु आता जेवढ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे तेवढा होत नाहीये. लोकसंख्या वाढत चाललेली आहे. जलशुद्धीकरणाच्या प्रक्रियेला पण वेळ लागतो यांना. केंद्रापाडा नियर भारत अयोध्या नगरी. ओके, उल्हास दाखव. राकेश सरांना उल्हासनदी बघायची आहे. ठीक आहे, बघा उल्हासनदी. उल्हासनदी कोणाकोणाला आवडते जास्त सांगा मला जरा कमेंट करून. असं तुमच्यापैकी कोणी आहे का? आज काय प्लॅन करत आहात? आज काय प्लॅन आहे? बाहेर तर काही निघू शकत नाही, पण आज काही प्लॅन आहे का? व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवू का मी? या 87 66 96 74 01 या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक शेअर करते. सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, ठीक आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि टायटल मध्ये पण मी करून देते. एक मिनिट द्या मला. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जे आहेत मी आता जस्ट मेन्शन करते, टायटल मध्ये पण. आणि तर तुम्ही सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तो याच्यासाठी की आपण व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ना लाईटाचे अपडेट देत असतो. लाईट कधी येणार आहे, लाईट कधी जाणार आहे, सगळे अपडेट्स आपण देत असतो. जरा आपले बदलापूर बद्दल मध्य रेल्वे चालू आहे, परंतु उशिराने धावत आहे. ग्रुप 87 66 96 74 01. तर तुम्ही याच्यावर मेसेज करा. आपले जे मेंबर्स आहेत
ते तुम्हाला ऍड करतील ग्रुपमध्ये. आपल्या ऑफिसमध्ये जो स्टाफ आहे ना तो तुम्हाला ऍड करतील ग्रुपमध्ये. तर तुम्ही सध्या ग्रुप जॉईन करून घ्या सगळ्यांनी. मी लवकरात लवकर तुम्हाला ग्रुपची लिंक जी आहे ती फॉरवर्ड करते. आताच्या क्षणाचे महत्वाचे अपडेट म्हणजे उल्हास नदीची सध्याची जी पाण्याची पातळी आहे ती 12.21 मीटर एवढी आहे. आपल्याला काही मेसेजेस येत आहेत की आम्हाला लिंक पाठवा, तर आपण त्यांना लिंक पाठवूया म्हणजे जेणेकरून सगळेच जे नागरिक आहेत ते आपल्याशी लाईव्ह मध्ये कनेक्ट होतील. उल्हास नदीच्या पाण्याची पातळी आताच्या क्षणाला 12.21 मीटर एवढी आहे. काळजी करण्याचं कोणीही कारण नाहीये. लाईव्ह कुठून बघतायत जरा मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. मी लवकरच जे आहे आता लिंक पण फॉरवर्ड करते तुम्हाला. ग्रुप जॉईन करायचा आहे सगळ्यांनीच. ग्रुप यासाठी की म्हणजे काही पावसा पाण्याचे अपडेट्स आपण देत असतो तिथे आणि लवकरच जे आहे सगळे काही अपडेट्स आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. कधी काही अडचणीत असाल काही तर बिंदासपणे बदलापूरला फोन करा, आपली बदलापूर न्यूजला. बघा मी आता जस्ट जे आहे कमेंटमध्ये आणि कमेंटमध्ये पण ऍड केलेला आहे. तर लिंक सगळ्यांनी चेक करा, टायटलमध्ये पण आहे आणि ग्रुप जॉईन करा सर्वांनी. सर्वांनी ग्रुप जॉईन करायचा आहे. चला आता खूप वेळ झाला, आपण आता थांबूया. आणि जे नवीन दर्शक आहेत तुमच्या काही प्रतिक्रिया असतील माझ्याबद्दल तर तेही सांगत चला. आपले बदलापूर बद्दल काही असेल तर तेही तुम्ही आमच्यापर्यंत सांगत चला, पोहोचवत चला. तुम्ही लांबून बघतायत का हा लाईव्ह तेही सांगा जरा. म्हणजे अनेक वेळेला असं होतं की आपण कामासाठी बाहेर गेलेलो असतो आणि आपल्याला माहित नसतं की रेल्वेचे अपडेट काय आहेत, पावसाचे अपडेट काय आहेत. तर ते अपडेट आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून मिळतात. कुठून बघत आहात लाईव्ह तेही मला सांगत चला. बारा 12.21 मीटर एवढी सध्या उल्हास नदीची पाण्याची पातळी आहे. आणि जर पाऊस अशाच पद्धतीने चालू राहिला तर ही उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. याचे सर्व अपडेट्स आपण घेऊया आणि तुमच्यापर्यंत पोहोचवूया. त्यापूर्वी लवकरात लवकर हा लाईव्ह जो आहे फॉरवर्ड करा. चला आता थांबूया आपण. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह तुमच्या सर्वांसोबत संभाषण करून खूप छान वाटलं. आज जेव्हा दर्शक बोलतात तेव्हा खरंच छान वाटतं. थँक्यू सो मच. साधारणतः अर्धा पाऊण तास झालाय परंतु तुम्ही सर्वांनी इतक्या सुंदर कमेंट केल्या की अर्ध्या पाऊण तासापासून तुमच्याशी गप्पा मारत आहोत तरी असं वाटतं की अजून बोलत राहायला पाहिजे. पण तुम्ही जे आहेत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सगळे अपडेट्स नक्कीच देत राहा. आणि काही असेल तर बिंदास सांगा की स्वप्नाली या ठिकाणी जाऊन तुम्ही लाईव्ह करा, असं आपण आपले बदलापूर अंतर्गत नक्कीच करू. धन्यवाद. बाय बाय. 12